अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक दोनच प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या MOH कडून झोपडपट्टीमध्ये मिठाई बनवण्याचे अनधिकृत कारखाने आहेत. ह्याच्याबद्दलची ह्यांच्या डिपार्टमेंटला कंप्लेंट करून सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. मी स्पेसिफिक म्हणते, आर नॉर्थ विभागाच्या आमचे MOH आहेत त्यांच्याकडनं मेडोना कॉलनी रोडवरती एका झोपडपट्टीमध्ये मिठाई बनवली जाते, त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, ज्या चायनीजच्या गाड्या आहेत त्याच्यावर अध्यक्ष महोदय जो आजिनोमोटो वापरतात, निकृष्ट दर्जाचा आजिनोमोटो वापरतात आणि कलर सुद्धा वापरतायत आणि शाळेच्या बाजूला विद्यार्थ्यांना, लहान लहान मुलांना रेकडीवरती हे चायनीजचे प्रॉडक्ट विकले जातात. ह्याच्यावर तुम्ही बंदी आणणार का? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, फूड अँड ड्रगच्या आपल्या शासकीय कमिट्या आहेत त्या अजून झाल्या नाही. ती व्हिजिलन्ससाठी अशा जर शासकीय कमिट्या झाल्या तर ह्याच्यावरती आपण बंधन आणू शकता. त्या किती दिवसात तुम्ही करणार? असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ताईंनी विचारल्याप्रमाणे जे नॉर्थ विभागात ज्या पद्धतीने किंवा मुंबई किंवा मोठी शहरं जिथं आहेत तिथं सगळ्या ठिकाणी जे चायनीजचे फूड जे विकलं जातं त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्या तपासण्या करून आपण स्पेसिफिक दिलेल्या ठिकाणी सुद्धा उद्याच किंवा आजच त्या ठिकाणी तपासणी करून त्यांचे चायनीजच्या गाड्यावर ॲक्शन घेतली जाईल.